नमस्कार. गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात नवीन वर्ष सुरू झालं. त्याचं उत्साहात नवीन उमेदीने स्वागत करावं व त्याचबरोबर या नवीन वर्षात मांडून ठेवलेल्या नवीन घडामोडींना समर्थपणे तोंड देता यावं अशी माफक अपेक्षा राज्यातील सामान्य माणूस ठेवतो. सालाबादप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात होताना अनेक भविष्यवेत्ते, ज्योतिषी आपली भाकितांचे पाढे वाचित असतात. त्यापैकी काही अत्यंत खरं होताना दिसतं, काहींचं विशेष काही खरं होताना दिसत नाही. ज्यांचं खरं होतं अशांना समाजातील उच्चभ्रू तसेच राजकारणी व प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या लोकांचा पाठिंबा मिळतो. अशाच भाकितांच्या साखळीत देशभरात अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला जातो. सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात मात्र या अवकाळी पावसाची चाहूल अगोदरच लागते व त्याचबरोबर कांदा पिकाचं अतोनात नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खातं ताबडतोब सतर्क होताना दिसतं व ते ढगाळ वातावरण निर्माण झाल्याची चुणूक दाखवीत वाऱ्याचा वेग वाढल्याची शक्यता असल्याने किनारपट्टी भागात विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करतात व सामान्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश दिले जातात. अशातच सध्या महाराष्ट्रात दोन मोठी वादळं घोंगावताना दिसत आहेत. त्यापैकी पहिले म्हणजे एचडीएफसी बँकेतील श्री अतानु चक्रवर्ती हे पार्ट टाइम चेअरमन यांनी तातडीने दिलेला राजीनामा देण्याचं दिलेलं खरं कारण व त्याची पार्श्वभूमी त्यांना व एचडीएफसी बँकेच्या बोर्डालाच ठाऊक. आरबीआयने एचडीएफसी बँकेचे पूर्वाश्रमीचे चेअरमन यांना तातडीने 3 महिन्यासाठी चेअरमन पदाचा कार्यभार घेण्यास सांगितले आहे. दुसरं म्हणजे अमेरिकेतील एप्स्टीन फाईल प्रकरण, ज्याची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरू आहे व त्यातून खरं तथ्य बाहेर येण्याची अमेरिकेतील जनता वाट पाहत आहे. ह्याच धर्तीवर नाशिक येथील कॅप्टन खरात प्रकरण. या कॅप्टन खरातची राजकारणातील बड्या नेत्यांची जवळीक व त्याचे कारनामे उघडकीस यावे व त्यातून दोषींना योग्य ती शिक्षा व्हावी अशी आशा महाराष्ट्रातील जनता खरोखरच बाळगेल. असं म्हणतात की जेव्हा अनेक देशात प्रगती होत असते तेव्हा संपूर्ण जग हे ग्लोबल विलेज होतं व अशा ग्लोबल विलेजमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गावात घडणाऱ्या घटनांचं साम्य दिसून येतं. चला तर मग या दोन्ही घटनांचं फलित काय होणार याचं अचूक भाकीत एखाद्या ज्योतिषाला वा भोंदू बाबाला विचारूया. पाहूया तर मग पुढे काय होतं.